नमस्कार मित्रांनो, राम राम, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय संविधान. मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका. हा व्हिडिओ माझ्या सर्व 16 जिल्ह्याच्या सुरक्षा रक्षक बांधवांसाठी आहे. मित्रांनो, उद्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आघाडी यांचा मोर्चा आहे सानपाड्याला, वेतनवाढ व पगारवाढ भत्तावाढ संदर्भामध्ये. तर मी पण येतोय, तुम्ही पण या. जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहा की जेणेकरून आपल्या ज्या मागण्या त्या कुठेतरी काहीतरी 90% 100% झाल्या पाहिजे. हा मोर्चा सुरक्षा रक्षक मंडळावर आहे. त्याच्यानंतर जे अध्यक्ष आहेत मोर्चेचे उदय भटजी, त्यांनी सांगितलंय की आपण आता हा मोर्चा जो काढलाय हा बघूया. याच्यानंतर सुरक्षा रक्षकांची जर संख्या जास्त दिसली तर आपण पुढं मंत्रालयात किंवा आझाद मैदानला छोटासा मोर्चा काढणार आहेत. तर त्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ मी बनवतोय. प्रत्येक सुरक्षा रक्षकाला व्हिडिओ शेअर करा आणि मित्रांनो, जे जे येणार असतील त्यांनी कमेंटमध्ये मला येस करा, म्हणजे मला पण समजेल की माझ्या व्हिडिओ बघून माझे सुरक्षा बांधव किती ऍक्टिव्ह आहेत आणि किती तिथं हजर राहणार आहेत हे मला बिघडलं पाहिजे. मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी तळमळ जीव तोडतो. माझ्यासाठी मला बी पगारवाढ पाहिजे, तुम्हाला बी पगारवाढ पाहिजे. त्या अनुषंगाने आपण सर्व काही हे करतो मित्रांनो. तर तुम्ही पण या, मी पण येतोय. 3 ते 4च्या दरम्यान आहे. सानपाडा, नवी मुंबई इथं आहे. सर्वांनी हजर राहायचंय. ठीक आहे मित्रांनो. तर माझी मुलगी पण बोलते तुम्हाला. बोल बेटा. सर्वांनी उद्या मोर्चाला या. हा, मी पण येते. तुम्ही पण या. हा मित्रांनो, माझी मुलगी सुद्धा मोर्चाला सपोर्ट करण्यासाठी येणार आहे. तर तुम्ही पण तुमच्या मुलांना सोबत आणू शकता. मित्रांनो, आपला हा मोर्चा हा शांततेपणे होणार आहे, याच्यात काही गडबड होणार नाही. त्याच्यासाठी मी माझ्या मुलीला आणणार आहे, तुम्ही पण तुमच्या मुलांना आणू शकता. काही विषय नाही मित्रांनो. आज त्यांच्या भविष्य घडवण्यासाठी आपल्याला पगारवाढ हा करणं जरुरी आहे. कारण की आत्ताची कुठं आपण मंडळामध्ये आपल्याला 10 वर्ष 15 वर्ष झाले, अजून आपल्याला भरपूर सर्व्हिस करायची. आणि आपले मुलं बघितले तर 5-6 वर्षाचे 10 वर्षाचे असेल, तर आपल्यासाठी जरुरी आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त सुरक्षा रक्षकांपर्यंत शेअर करा आणि जे येणारे असतील त्यांनी मला कमेंट करा. आणि उद्या आवर्जून, माझ्या लक्षात राहिलं नाही तर तुम्ही आल्यानंतर मला माझ्यासोबत फोटो काढा आणि तेच फोटो मी आपल्या सोशल मीडियाला व्हायरल करणार आहे की आपल्या सोशल मीडियाची ताकद आणि आपल्याला सपोर्ट करणारे, बॅकअप करणारे सुरक्षा बांधव किती आहेत हे पण मला कळेल. मित्रांनो, मला काही वर्चस्व करायचं नाहीये. पगारवाढसाठी आपण सर्व जमणार आहेत, त्याच्यासाठी हे सर्व काही चाललेलं आहे. आणि मी जसं बोलतोय की तुम्ही या, जे येणार आहे त्यांनी कमेंट करा. मला एक आकडा समजेल की आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किती सुरक्षा रक्षक तिथं जमणार आहेत या अनुषंगाने मित्रांनो. बाकी मला त्याच्याशी दुसरं काही घेणं देणं नाहीये. मला आपल्याला फक्त पगारवाढ पाहिजे आणि आपल्या व्हिडिओ बघून किती सुरक्षा रक्षक तिथं ऍक्टिव्हपणा दाखवत आहे हे आपल्या लक्षात येण्यासाठी हे सर्व मी करतोय. नाही तर मला काही गरज नाही मित्रांनो. पण सांगायची गोष्ट अशी आहे की जर सोशल मीडियाला मी तडमड करतो तर मग तुम्ही का नाही तडमड करायची, हेच मला सांगायचं आहे. तर व्हिडिओ जास्त मोठा होईल, हा नॉर्मलच व्हिडिओ आहे. पण उद्या आवर्जून सर्वांनी, फर्स्ट शिफ्ट सुटल्यानंतर या, नाईटवाल्यांनी या. सेकंडवाल्यांचा काही प्रॉब्लेम नाही आहे, सेकंडला ते जाऊ शकतात कारण की सेकंडवाल्यांना जमणार नाही. पण ज्यांची सुट्टी असेल, ज्यांची नाईट असेल, ज्यांची मॉर्निंग असेल, त्यांनी सर्वांनी या. शांततेपणे आपला मोर्चा होणार आहे. वेतनवाढ भत्तावाढ त्याच्यासाठीच आहे आपला. ठीक आहे. तर मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय संविधान.